नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। ये 17वीं अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद डाबर नांदेड़ में चल रहा है। और यहाँ पूजनीय भिक्षु संघ उपलब्ध है और अभी अभी ये धम्म परिषद शुरू हो रहा है। अभी ये धम्म परिषद का माहौल है। आइए आप लोगों को दिखाते हैं। ते लोकांना सहयोग करतात, लोक त्याला सहयोग करतात, एकमेकांच्या सहयोगाने सहयोगामध्ये फार चांगलं काम बघा. याचे रूम हॉल झाल्या, त्यांच्यामुळे रूम झाल्या, भिंत झाली, लाईट आली आणि त्या लोकांमध्ये झालं ते आमच्या सहयोगामध्ये उपासक महिलांवर एकदम तयार झाले. चांगलं काम शिक्षण नाही पण कामाची तळमळ. त्यातून आता मुदखेडलाही काम उभं केलं. रेल्वे स्टेशनच्या इकडे मी काम पाहतात. तळमळ असेल त्याला शिक्षणाची गरज आहे. इच्छा असेल, जिद्द असेल तर माणूस करू शकतो. प्रत्येक ठिकाणी शिक्षणात पाहिजे असं काही नाही. तर शीलरत्न भट्टेजी तेही चांगलं काम आपल्या नांदेडमध्ये भागामध्ये करतात. अनिरुद्ध भट्टेजी, रेवत गुरुजी भट्टेजी आपल्या भागातलेच आहेत. मुखेड, देगलूर आणि आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचार प्रसाराचं काम करतात. एक सांगायचं राहिलं, आमचे पाडमुख भट्टेजी होते काय बोधीशील भट्टेजी होते. आता ते म्हणजे आजारी झाले. आजारी असल्यामुळे ते बरेच दिवस 10-1 वर्ष 9 वर्ष चिवर होत होते. मीच त्यांना विचारले. आमच्या पाडमुख परिवार, त्यांची मुलं मुली, शहाणी सगळी माणसं, घरातले धार्मिक सूज्य माणसं, ते म्हणाले यांना चिवर सांभाळणं आता शक्य होत नाही आणि चिवरवर याने घरी येणं बरं दिसत नाही. भट्टेजी यांचं चिवर काढून घ्या. किती सूज्य माणसं म्हणाले यांना हे सांभाळणं होत नाही. आणि त्यांनी त्यांच्याकडे जी गाडी होती ती गाडी सुद्धा त्या परिवाराने, ही गाडी म्हणजे समाजाच्या दानदेणगीवर घेतलेली आहे. ही गाडी आम्ही भिक्षू संघाला वापस करत आहोत. बघा, ती गाडी त्यांनी चावी देऊन माझ्याकडे ती गाडी वापस केली. ही म्हणले आणि यांनी काही कष्टाने घेतली नाही म्हणले. समाजाच्या दानदेणगीची भिक्षू संघाचा अधिकार आहे. ती गाडी त्यांनी जशाला तशी परिवाराने वापस केली. आणि मग तीच गाडी म्हटलं आमचे शीलरत्न फार धडपड करतात, मग शीलरत्नाकडे त्यांना ती दान देऊन टाकली. गाडी असल्यामुळे प्रचार प्रसार लोक चांगला करू शकतात, फिरू शकतात. रेवत बोधी भट्टेजी सुद्धा चांगलं काम करतात. ही जी मूर्ती स्टेजवर दिसतात अशा 5 मूर्त्या त्यांनी आतापर्यंत दान केल्या. ठीक आहे बुद्धाची. आणि किती 3000 आहे का पुढे गेले केलं ना. खंब्याचे खंबा गाडा नुसत्या मूर्त्याच नाही. रेवत बोधी भट्टेजी आहे सांगण्यात आलं की हा जो नवीन खंबा झेंडा दिसतोय नुसताच खंबा नाही तर खंब्यावर झेंडाही आहे. ही आपली ध्वज त्यांनी स्वतः फक्त ध्वज 3000 आणि खंबा सुद्धा हे सर्व भट्टेजीने दान केलेलं आहे. ही दानाची भावना भिक्षूंच्या मध्ये सुद्धा, त्यागाच्या मध्ये सुद्धा आहे. असे भट्टेजी आमच्याकडे. हे भट्टेजी तुम्हाला दिसतंय तो माळा कशी काय राहते काय शंकराची आई आहे.
सकाळपासून ते इथे आहे. मी त्यांची हजेरी घेतली सकाळी, म्हणजे विचारपूस केली. हजेरी होती ते होते. कहाँ से आए? वो बोले मैं नेपाल से आए. त्यांच्यासोबत एक उपासकही आहे. नेपाळहून कसे आले? म्हणजे दिल्लीला आलो, दिल्लीहून औरंगाबादला विमानानं आलो, विमानाने औरंगाबादून गाडीनं आलो. ते त्यांची मी काय तुम्ही म्हटलं तुम्ही दलाई लामाच्या परंपरेतले आहात का? म्हणजे हो, त्याच परंपरेतले आहात. मग त्याचाही परिचय मला नाही, त्यामुळे मी कसा परिचय देतो? त्याचा परिचय मलाच नाही. होय, ती एवढं एक मला सांगितलं त्यांनी, जर नवरा बायकोचा घटस्फोट झाला असेल तर त्यानं मी मंत्र टाकून एकत्र आणू शकतो म्हणजे मात्र मला त्यांनी सांगितलं की आमच्या दोघांची गाडी कसं आहे, आम्ही एकटा नव्हतो. तर मग मला बरं आमच्याकडे बरेच प्रकार तसे कोर्टात कसं मिळायचं, वकिलाची फी कशाला भरायची, ही चांगली गोष्ट. असे कोणी असतील तर नोंदी करा. हो, आपल्याकडे उद्या याचा कार्यक्रम आहे ना, वधूवर सूचक मेळावा. तर आता घटस्फोटित मेळावा असा एक मेळावा आपण ठेवू, किंवा असे कोणी प्रकार असतील तर त्यांची जोडाजोड करण्याचं कामही आपण सेवा केली. चांगलं कोर्टात इकडे पैसे भांडलं त्यांना पोटलीसाठी मागण्यासाठी पैसे बघा. तेव्हा आमची कोण हर परिचय लहान होऊन एक जपानची लेडीज आहे. कच्छो 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 हाँ चारुशीला भिक्षुणी आहे. चारुशीला खड़ा हो जाओ थोड़ा सा. ये चारुशीला, ये चारुशीला भिक्षुणी हमारी, ये भिक्षुणी लंका में थी, श्रीलंका में. बहुत अच्छा लंका में सूत्रपाठ, पद्मा, पातिमोक्ष, भिक्षुणी पातिमोक्ष विनय, इसका अभ्यास उन्होंने अच्छा किया है. वो कन्नड़ा भी अच्छी तरह से जानते हैं और मैं बहुत साल से बचपन से उनको देखता हूँ. उन्हीं के साथ हमारे जापान के वासिका भी, वो भी बौद्ध है. उनको खड़ा हो जाओ, त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवल्या. जपानवरून इथे आलेले आहेत. आपले परिषद आणि ह्या परिसर पाहण्यासाठी अनेक भिक्षू आहेत, श्राम्य आहेत, आपापल्या परीनं काम करतात. उद्या आणखी काही भिक्षू संघ मोठ्या प्रमाणावर येणार. उद्या बोलणारी, प्रवचन देणारी भंतेजी उद्या पुष्कळ येणार आहेत. त्यांचा परिचय उद्या आपण करूया. उपासक मंडळीमध्ये हमारे यहाँ डॉक्टर राहुल सिंह जी पधारे हैं. वो दिल्ली से हैं. वो एग्रीकल्चर के ऑफिसर थे दिल्ली में, और वो बड़ा संशोधक है. डॉक्टर एस.पी. गायकवाड़ जी से बहुत लगन जुड़ी है. अजिंठा में भी आए थे और बार बार फोन करते हैं. इथं पालीचं काढायचा विचार आहे. हाँ, पाली शिक्षण करायचं काढायचा विचार आहे. पालीचं सेंटर. तर त्यांची इच्छा आहे की पाली भाषेचे सेंटर आपल्याकडे निर्माण झाले पाहिजे. पाली भाषा लोकांना शिकवता आली पाहिजे, शिकली पाहिजे. त्यासाठी सकाळी आमचं थोडं बोलणं झालं. म्हटलं आपण निवांत त्या विषयातून हे करू. असे एक चांगले शास्त्रज्ञ, कृषी शास्त्रज्ञ म्हणून त्यांना मी म्हणतो की इथे आपल्याकडे आलेले आहेत. त्यातले ते तज्ञ आहेत. आणखी सर्व आपल्या नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा ठिकठिकाणावर
मंडळी या परिषदेला आलेली, उपासक मंडळी आलेली आहे, महिला मिळालेली आहे. सर्वांचंच आपण या परिषदेत आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि 2 दिवस चालणाऱ्या परिषदेला जे काही आपल्याला चांगलं घेऊन जाता येईल ते आपण निश्चित न्यावं आणि येणाऱ्या पिढीला, दर पिढीला चांगल्या गोष्टी आपण देत जाऊ. असे भिक्खूचा परिचय यासाठी की अशी भावना, काही त्यागाची भावना. मी नेहमी प्रवचनात सांगत असतो, आपणही ऐकले की एक मुलगा असेल, मुलगी असेल तर आपल्याला इंजिनियर, डॉक्टर कुठल्या शाळेत टाकावं, मुंबईला, पुण्याला टाकावं, इथे टाकावं का सैनिक शाळेत टाकावं, चांगलं कसं बनवावं हे प्रयत्न करता. पण पोटात मूल असल्यानंतर जी बाई संकल्प करेल की एक पोटातला मुलगा जर झाला तर याला चांगला बौद्ध भिक्षू बनेल, त्या दिवशी भारत बौद्ध व्हायला सुरुवात. हे मी नेहमी बोलतो की हे बोललेलं ऐकून मागच्या पौर्णिमेला मानवत तालुक्यातून एक जोडपं आलं, नवरा बायको बिहारामध्ये. त्यांचा सगळा परिवार आला. बाईला 7वा 8वा महिना आहे आणि त्या बाईनं, त्या सगळ्या परिवारानं, नवरा सगळे घरचे, त्यांनी संकल्प केला की हे मुलगा झाला, मुलगी हो की मुलगा हो, हे आम्ही जन्मल्यावर भिक्खू संघाला देणार म्हणून संकल्प केला. मला वाटलं चला आपल्या बोलण्याचा काही ना काही कुठं ना कुठं कधीतरी परिणाम होईल, झाला. पहिल्या काळात, जुन्या काळात ते पोटाला कुकू लावायचे ना, लग्न ठरलं. तुम्हाला माहिती जुन्या ते पोटाला कुकू लावायचे. आणि वैदिक किंवा हिंदू संस्कृतीमध्ये ते वरच गाठी मारलेले असतात, म्हणजे वरच गाठी मारले, ही जी गाठी असतात ते वरच गाठी मार. मग जर वर गाठी मारल्या जातात तर खाली आल्यावर घटस्फोट काऊन होते? वर देवानं गाठ मारली आणि थोडी मारली, मग ती सुटायला काय पाहिजे? खाली आल्यावर सुटते कशी काय? याचं मात्र उत्तर शास्त्र स्मृती देत नाही, ग्रंथ देत नाही. चला, तो आपला विषय नाही. मला एवढं सांगायचं होतं की बौद्ध भिक्षू आईच्या पोटातून जन्माला येत नाही, जन्माल्यानंतर तो भिक्षू बनतो. म्हणून या त्यागाचं आपण थोडस बोल करू. आपल्या परिषदात, याच्या 36 वर्षाच्या परिषदात मी तर म्हणतो, या 36 वर्षाच्या परिषदा आपल्या वाया गेल्या नाही. या 36 वर्षाच्या परिषदेमध्ये 36 भिक्षू तयार झालेले, याची आपली देण, ही आपली उपलब्धी. म्हणून परिषदा वाया गेल्या नाही, जाणार नाही आणि भिक्खू संघाचा त्याग सुद्धा भविष्यात वाया जाणार नाही, याची आपण नोंद घ्यावी. धन्यवाद. यानंतर पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत होईल व तदनंतर संबोधी स्मरणिका व इतर पुस्तकांचं विमोचन होईल. मी परिषदेचे संयोजक आदरणीय महाउपासक डॉक्टर SP गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करावं. तसेच आयुष्यमान AS सोनटक्के सर, दिल्लीहून आलेले आदरणीय रावजी सिंग हे सुद्धा पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करतील. तुम्ही फोन करा. कर्नाटकचे माजी नगराध्यक्ष आदरणीय रामरावजी पवार, आयुष्मान JD जाधव सर हेही पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करतील. JD जाधव सर हे धुळ्याला असतात, दर परिषदेला आवर्जून
येथे उपस्थित असतात आणि फक्त येत नाहीत तर या परिषदेला सर्वतोपरी सहकार्य करत असतात, दान देत असतात। आदरणीय आयुष्मान एस टी पंडित सर, आयुष्मान अशोक गोडबोले जी, आयुष्मान BM वाघमारे सर, आयुष्मान सुमित गायकवाड, दलितवालींचे पत्रकार उद्धवजी सरोदे, DP गायकवाड, BM वाघमारे जी, दैनिक सम्राटचे नांदेडचे वार्ताहर आयुष्मान ॲडव्होकेट हळदळकर जी हेही पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करतील। आयुष्मान लांडगे गुरुजी दरवर्षी पुण्याहून आयुष्मान राजेशजी लोणकर इथे येत असतात। या परिसरामध्ये ज्या काही कचरा कुंड्या ठेवलेल्या असतात त्याचा खर्च आणि त्याचा पूर्ण नियोजन ते करत असतात। तेही पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करतील। दाभोळचे आयुष्मान गंगाधररावजी सूर्यवंशी, आयुष्मान किशनरावजी रावणगावकर हेही पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करतील। तसेच सकाळचे पत्रकार आयुष्मान लक्ष्मीकांतजी मुळे हे दरवर्षी आपल्या परिषदेच्या संपूर्ण बातम्या या सकाळमध्ये सुद्धा छापवण्यात त्यांचं योगदान असतं। तेही पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करतील। त्याचप्रमाणे लोकमतमध्ये आपल्याला चांगला कमाई असतो तो आयुष्मान गोविंद ठेकाळे यांच्यामुळे तेही पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करतील। आयुष्मान क्षीरसागरजी सुद्धा सकाराम क्षीरसागर हे सुद्धा पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करतील। पत्रकार गंगाधरजी गच्चे, आयुष्मान तुकाराम माधव गायकवाड, हे डेकोरेशनचं काम फुलायचं तुकारामजी माधव गायकवाड हे पहिल्या परिषदेपासून ते व त्यांची पत्नी शिलाताई गायकवाड हे दोघेही दरवर्षी अगदी पहिल्या परिषदेपासून या स्टेजची जी काही सजावट आहे त्या सजावटीचं काम हे दोघे दरवर्षी विनामूल्य करत असतात। यावर्षी शिलाताईंचं निधन झालं, त्यांचा फोटो समोर ठेवलेला आहे त्यांची एक आठवण म्हणून, कारण 1988 पासून हे दाम्पत्य विनामूल्य फक्त आपली एक आवड आहे बोली नेरली गोष्टधाम येथे ते कार्यरत असतात। दरवर्षी ते इथे जी काही सजावट होते ते स्वखर्चानं ह्या फुलांचा ह्या कुंडांचा खर्च करतात व इथे सजावट करत असतात। आयुष्मान डॉक्टर रंगनाथजी नौकाडे, गणपत वाटवणे, वैशाली बुद्ध विहार जयसिंगपूरहून 10 उपासक येथे आले आहेत। त्या सर्व उपासकांना विनंती आहे की आपण पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करावं। जयसिंगपूर आणि महाविहार मावळी नगर यांचं एक वेगळं नातं आहे। जयसिंगपूरची ही धम्म परिषद लगेच आपली 1988 ला धम्म परिषद झाल्यानंतर लगेच सुरू झालेली धम्म परिषद आहे। पूर्ण इथून बापूजींचं ते सतत मार्गदर्शन घेत असतात। आयुष्मान डॉक्टर श्रीहरी कांबळे सर हे सुद्धा पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करतील। आयुष्मान छगन इंग्रजी देशोन्नतीचे पत्रकार, आयुष्मान लांडगेजी, आयुष्मान तोलाजीराव आटकोरे हे सुद्धा पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करतील। आयुष्मान BM गायकवाड हे सुद्धा पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करतील। आयुष्मती चांगलाताई गोनारकर, कमलताई सुधाजी गायकवाड हे सुद्धा पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करतील। त्यानंतर आयुष्मान सुमेशजी गायकवाड, आयुष्मान क्षितिज गायकवाड हे सुद्धा पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करतील। सनपुरी येथून काही उपासक आलेले आहेत, ते सुद्धा पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करते। आयुष्मान डॉक्टर माधव वैद्य, भोकरहून आलेले आयुष्मान एने हिरे
हे सुद्धा पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करतील. आयुष्मती अश्विनी सुरेश गायकवाड, आयुष्मती प्रियंका क्षितिज गायकवाड या सुद्धा पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करतील. इथे शांत चित्ताने थांबावं, जरा गोंधळ होतोय, कोलाहल बाजूने. शांत चित्ताने एकेकाने पुढे यावं, दर्शन घ्यावं, पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करावं, आपल्या जागी जावं. चला लवकर लवकर इथून जागा थोडीशी मोकळी करा. आयुष्मान राजेश मुळे हे सुद्धा तपोवन बुद्धभूमी महाविहार येथून आलेले हे सुद्धा पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करतील. ॲडव्होकेट संदीप जे जोंधळे हे सुद्धा पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करतील. आयुष्मान दीपकजी शिराडूरकर, अंकुश सूर्यवंशी हे सुद्धा पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करतील. लहान बालक सुद्धा पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे शिलाताई तुकाराम गायकवाड यांचं यावर्षी निधन झालं. त्यांच्या स्मृतीमध्ये आयुष्मती सांगुनाताई गोनारकर या त्यांना पुष्पहार अर्पण करतात. सगळ्यांचं एकत्र घेतो ते आले या ठिकाणी या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं संचालन करणारे डॉक्टर मिलिंद महादेवराव सर हे सुद्धा भिक्खू संघाचं या ठिकाणी पुष्प देऊन त्यांना स्वागत करत आहेत, अभिवादन करत आहेत. या ठिकाणी आताच उपस्थित झालेले आर.बी. महादळे साहेब यांनी तथाकथित भिक्खू संघाचं पुष्प देऊन स्वागत करावं. भालेराव साहेबांच्या पुन्हा
आयुष्यमान अतुलजी गवळी तसेच किशोर भाकरगेकर पूर्णा हे सुद्धा अतुलजीने भिक्खू संघाचं स्वागत करतील. आदरणीय ॲडव्होकेट अगरकर साहेब यांनी परिषदेला 10,000चं दान दिलेलं आहे. आयुष्मान अगरकर हे दरवर्षी या परिषदेला दान देत असतात. त्या अगरकर साहेबांसाठी एक साधुकार निश्चितपणे झाला पाहिजे. साधू साधू साधू. श्रीमती नमिता कैलाशराव कांबळे परिवारातर्फे जेतवत नगर यांच्यातर्फे 2,000चं दान आलेलं आहे. जेतवत गृहनिर्माण सोसायटी तेवढा बुजुर्ग महिला